नमस्कार मित्रांनो. तर आजचा बेत म्हणजे मँगो रवा केक. तर हा एगलेस आहे आणि इतका छान झाला आहे ना, हा इतका स्पंजी झाला आहे. तर असं वाटलं की हा तुमच्यासोबत शेअर करावा. तर यासाठी लागणारं साहित्य चला पाहूया आपण. तर त्यासाठी आपल्याला दही आणि रवा, मँगो पल्प, साखर. आता हे 1 वाटी रवा घेतला आपण, त्यामध्ये अर्धी वाटी मँगो पल्प आणि फ्रेश मँगोचा घेतला आणि दही टाकलं अर्धी वाटी आणि साखर 1 वाटी. छान मिक्स करून हे घ्यायचं आणि हे 30 मिनिटासाठी छान झाकून ठेवायचं. रेस्ट करण्यासाठी सोडायचं. रेस्ट झालं आहे आपलं 30 मिनिटांनी. आता उघडून बघितलं तर हे बघा छान असं झालं आपलं मिश्रण. आता यामध्ये व्हॅनिला इसेन्स 2-3 थेंब टाकायचे. तुमच्याकडे मँगो इसेन्स असेल तर तुम्ही तेही टाकू शकता आणि वेलची पावडर आणि थोडं मीठ चिमटभर आणि बेकिंग पावडर 1 चमचा आणि हे तूप 2 चमचे. तुम्ही तुपाच्या जागी ऑइलचाही वापर करू शकता किंवा बटरचाही वापर करू शकता. आणि बॅटर जर थोडं जाडसर वाटलं तर थोडं दूध टाकायचं, त्यामध्ये जास्त टाकायचं नाही. आणि बघा दूध टाकल्यानंतर मिश्रण सगळं साहित्य झाल्यानंतर हे असं झालं बॅटर आपलं. आता या गंजाला आपण तूप लावून घेऊ. छान तूप लावून घ्यायचं किंवा बटरही लावू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये हे आपलं मिश्रण टाकून घ्यायचं. मिश्रण टाकलं, छान बबल्स राहिले नाही पाहिजे, छान असं सेट करून घ्यायचं. आणि त्यावरती ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडते ते, माझ्याकडे सध्या बदामच होते म्हणून मी बदामच टाकले. आणि हा कुकर आता तापला आहे आपला. तर यामध्ये मीठ टाकलं आणि मीठमध्ये थोडं अळणी ठेवून आपला हा गंज गरम आल्यामुळे ठेवला. आता बिना शिट्टी न लावता कुकरचं झाकण लावायचं आणि 30 मिनिटासाठी हा कुकर सोडून द्यायचा स्लो मंद आचेवर. हे बघा आपला केक शिजलेला आहे. तर यामध्ये सुरी टाकून पाहिली तर चिपकत नाही, म्हणजे आपला केक पूर्णतः तयार झालेला आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपण याच्या कडा सोडून घेऊया छान. आणि हे बघा इतकं छान निघाला ना हा. ही बॅक साईड आहे, समोरची साईड दाखवते मी तुम्हाला. हे बघा इतकं टेस्टी झालं आहे ना. तर कापून पण गरम आहे खूप म्हणून हे बघा स्पंजी झाला आहे एकदम. हे बघा एकदम स्पंजी झाला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल, हे बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करून घ्या. अर्धा संपलेला आहे, आता अर्धा मी कट करून देते. हे बघा किती छान झाला आहे ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.